मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। विशालगडावरील हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करण्याबाबत सर्वपक्षीय निवेदनाच्या वेळी असंख्य ज्येष्ठ समाजसेवकांची उपस्थिती। पुसद येथील राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद आणि विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय संघटनांच्या प्रतिनिधीमार्फत उपविभागीय अधिकारी यांना दिनांक 20 जुलै रोजी शनिवारी निवेदन देण्यात आले। या निवेदनात निवेदनकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला मागणी केलेली आहे। हे कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड आणि गाजापूर या ठिकाणी 14 जुलै रोजी नियोजनबद्ध पद्धतीने गावात असंख्य समाजकंटकांनी एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळावर हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये हल्लेखोरांनी असंख्य धार्मिक पुस्तकं आणि धर्मग्रंथ जाळून टाकलेत। हल्लेखोर येथेच थांबले नाहीत तर त्यांनी प्रार्थनास्थळातील इतर साहित्यांची मोडतोड करून धार्मिक स्थळाची विटंबना केली। नंतर त्यांनी आपला मोर्चा प्रार्थनास्थळाला लागून असलेल्या वस्तीकडे वळवला। तेथे त्यांनी प्रचंड रणकंदन माजवले। अनेकांच्या घरातील साहित्यांचा अक्षरशः चुराडा केला। तसेच घरासमोर उभे असलेल्या अनेक दुचाक्या आणि इतर वाहनांची तोडफोड केली। वस्तीतील अनेक महिलांवर हल्ला केला, त्यांना शिवीगाळ करून अपमानित केले। अनेक महिला आणि पुरुषांनी, वृद्ध नागरिकांनी मुलंबाळांसह जवळच असलेल्या जंगलामध्ये आपला जीव वाचवण्याकरिता आश्रय घेतला। या बॅड हल्ल्याच्या विरोधात पुसद येथील सर्वपक्षीय नागरिकांनी आणि अनेक समाजसेवकांनी उपविभागीय अधिकारी यांना वरील घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या समाजकंटकावर दंडात्मक कायदेशीर शासन करण्याकरिता निवेदन सादर केले। यामध्ये प्रामुख्याने खान मोहम्मद खान, सय्यद इस्तियाक, प्राध्यापक गणपत गवाळे, ॲडव्होकेट मिर्झा आदिल बेग, शेख आरिफ, अमजद खान बिल्डर, फिरोज खान, तहसीन पैलवान, सय्यद फरकून सर, ज्ञानदीप कांबळे, वानखेडे सर, गफार खान सर, सिद्दीक लोहार, मिर्झा वसीउल्ला बेग, मुजीब खान, सय्यद फैजान, मोहम्मद जिब्रान व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। गाजापूरमध्ये जे घटना घडली त्याच्या सर्व समाजातर्फे मी याचा निषेध करतो। निंदनीय घटना आहे। छत्रपती शिवरायांचं जे महाराष्ट्र आहे, दारा बरोबर जीवन चालणार, त्यामध्ये आज जे वाघ नक आपण इथं आणलं ते गर्वाची गोष्ट आहे। पण ते त्यांना देणारा जे होतं रुस्तमे जमान, त्याचं पण कौतुक झालं पाहिजे। अफजल खानचं मागे जे होतं कुलकर्णी आणि छत्रपती शिवरायांचं मागे जे काझी हैदर पंडा होतं त्याचं पण कौतुक झालं पाहिजे। छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र असल्यामुळं जातीमध्ये तेढ निर्माण करायचं जे लोक प्रयत्न करत आहेत ते निंदनीय आहे। ते होऊ नाही। त्यांनी सर्व समाजाला बारा बलुतेदारला घेऊन सोबत चालले, तसंच या महाराष्ट्रामध्ये राहावं, एकता आणि अखंडता राहावं। आणि जे निंदनीय घटना घडली त्याचा आम्ही निषेध करतो, म्हणून हे निवेदन आज सर्वांना देण्यात आले। धन्यवाद। थँक्यू। पोलीस कस्टडी ट्रेनमध्ये पण हत्या सुरू आहे, मॉब लिचिंगच्या नावावर। तर अशा प्रकारच्या म्हणजे अमानवीय आहे, असंवैधानिक घटना आहेत, ह्या होऊ नये आणि म्हणून हे निवेदन देण्यात येत आहे। हुकुमशाहीच्या माध्यमातून साहेब एक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे। ते तुम्ही शासन दरबारी तुम्ही याची दखल घेऊन हे निवेदन आमचं पोहोचवा। आज जो हमने निवेदन दिया है ये हमारे विशालगढ़ और गाजापुर के अंदर मस्जिद का नाजुक हुई है, उसमें जो लोगों का नुकसान हुआ, मुसलमानों की जान माल की हानि हुई, उनको नुकसान किया गया। इसके लिए हम तमाम संगठन एक साथ जमा हुए और हम निषेध करते हैं। विभाग को आपको निवेदन दे के हम अपेक्षा करते हैं कि हुकूमत महाराष्ट्र इसको दखल ले, अच्छे अंदाज में हमारी सहायता करे, मदद करे। ये हमारी मांग है आप मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।